नमस्कार. ग्रंथसूक्त सत्र 10वे सूत्र सुहृदांची पुस्तकं. सत्र 10वे सूत्र सुहृदांची पुस्तकं. आपण आज विचारार्थ घेत असलेलं पुस्तक भूषण कुलकर्णी यांचं व्हाईट फाल्कन पब्लिशिंग हाऊसनं प्रसिद्ध केलेलं 288 पानी 550 रुपये किमतीचं पुस्तक इररेझिस्टेबल मॅनेजर. भूषण कुलकर्णी यांचं इररेझिस्टेबल मॅनेजर. अगदी मोकळेपणाने सांगतो की हे पुस्तक एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती मी 2025 साली वाचलं होतं आणि या पुस्तकामध्ये 5 वेगवेगळ्या भागामध्ये एकंदरीतच मानवी संसाधनाचं प्रशिक्षण, ह्युमन रिसोर्सेस ट्रेनिंग, HRD प्रोग्राम्स या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक माझ्या मनामध्ये होतं. पण एकंदरीतच हाती आलेला मनुष्य आणि कंपनीच्या हातामध्ये असलेली संधी यांना एका दृष्टीनं एका प्रतलावरती आणण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न आणि त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असलेलं प्रशासकीय कौशल्य यातनं त्या वेळच्या त्या समूहाच्या त्या मॅनेजरचा कस लागत असतो. प्रत्यक्षात ते काम त्या तांत्रिक म्हणजे टेक्निकल साईडच्या व्यक्तीला करावं लागतं आणि तशा पद्धतीचं वातावरण निर्माण करताना ज्याचा थेटपणानं प्रॉडक्टशी संबंध नाही, कारण आधी मुळात त्याच्यासाठी त्या माणसाकडे प्रॉडक्ट म्हणून पाहावं लागतं, पण त्याचं प्रोडक्टची प्रोसेस आणि त्या प्रॉडक्टिव्ह प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर प्रोडक्शन प्रोसेससाठी उपयुक्त असा माणूस तयार करताना ज्या माणसाचं खरं कौशल्य आणि कसपणाला लागतो तो माणूस म्हणजे मॅनेजर. खरं सांगायचं म्हणजे त्या मॅनेजरला प्रत्येक वेळेला मनोमन वाटत असेल की नेमकं पगार मी कशासाठी घेतो, माझ्या सहकाऱ्यांबरोबर काम करायला की व्यवस्थापनाच्या आणि माझ्या सहकाऱ्यांच्या शिव्या खायला. अशाही अर्थानं तो इररेझिस्टेबल असतो का याची मला कल्पना नाही. इररेझिस्टेबल व्यवसायासाठी, इररेझिस्टेबल सहकाऱ्यांसाठी आणि कित्येकदा इररेझिस्टेबल स्वतःसाठी सुद्धा. एका अपरिहार्यतेनं तिसऱ्या अपरिहार्य परिस्थितीमध्ये स्वीकार केलेली परिस्थिती म्हणजे भूषण कुलकर्णी यांचं इररेझिस्टेबल मॅनेजर. अशा पद्धतीच्या पुस्तकांची आपल्या मराठीमध्ये सुद्धा एक काळ अत्यंत चलती होती. श्याम भुरक्यांसारख्या लेखकांनी बँकिंगच्या पार्श्वभूमीवरती यामध्ये अनंत मोठ्या प्रमाणावरती पुस्तकं लिहिली होती. अगदी भूषण कुलकर्णींनी सुद्धा हे पुस्तक एका वेगळ्या अर्थाने करोनाच्या पार्श्वभूमीवरती लिहिलेलं पुस्तक आहे की नवीन ग्रॅज्युएट झालेला विद्यार्थी किंवा अगदी अनुभवी मनुष्य जेव्हा त्याच क्षेत्रातल्या एका कंपनीतनं दुसऱ्या कंपनीमध्ये जातो, अशा वेळेला त्याला किती वेगवेगळ्या पद्धतीनं स्वतःमध्ये बदल घडवून घ्यावे लागतात. कारण दिसायला 2 कंपन्या एकाच क्षेत्रामध्ये काम करत असल्या तरी प्रत्येकाचं प्रॉडक्ट मार्केट वेगळं असतं, प्रत्येकाचं रॉ मटेरियल मार्केट वेगळं असतं, प्रत्येकाचं फिनिश प्रॉडक्ट मार्केट वेगळं असतं आणि प्रत्येकाचं बिझनेस सायकल त्यामुळे वेगळं असतं. सायकल जसं बदलतं व्यवसायाचं तसं मला माझ्या प्रोडक्शनचं सायकल बदलावं लागतं. प्रोडक्शनचं सायकल बदलण्याकरता मला मानसिकता बदलावी लागते. मानसिकता बदलण्यासाठी मला काही वेळेला कलाकौशल्यात बदल करावे लागतात, कारण प्रत्येकानं वापरलेली यंत्रसामुग्री एकाच स्वरूपाची असली तरी वेगळी असते. आणि त्यातही मी गमतीने म्हणतो की ही अपरिहार्यता एका वेगळ्या पद्धतीनं लक्षात येते. कारण अशी जर अपरिहार्यता नसती तर मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सला दर 6 महिन्यांनी विंडोजचं व्हर्जन कशाला बदलावं लागलं असतं. म्हणजे जसं संगणकीय क्षेत्रामध्ये किंवा संगणकीय सेवांचा फायदा करून घेताना एक अत्यंत जाणवणारा बदल असा आहे की जेव्हा 1980च्या दशकामध्ये मी नोकरीला सुरुवात केली, अगदी एका कॉम्प्युटर कंपनीमध्ये, युरोपीय कॉम्प्युटर कंपनीमध्ये, त्यावेळेच्या जगातल्या लीडिंग कंपनीमध्ये मी कामाला सुरुवात केली. त्या काळामध्ये कॉम्प्युटर्सच्या उपयोगाला एकंदरीतच त्या विभागाला सिस्टम सपोर्ट असं म्हटलं जातं. आज मी तिला तुम्ही वित्तीय सेवा क्षेत्रात असा, ग्राहक सेवामध्ये असा, प्रोडक्शन मध्ये असा, संरक्षणासारख्या अतिसंवेदनशील भागात असा, आता कॉम्प्युटर डिपार्टमेंटला सिस्टम सपोर्ट म्हटलं जात नाही, आता त्याला ऑपरेशन्स म्हटलं जातं. कल्पना करा, म्हणजे
मूळ व्यवसायासाठी संगणक असतो की संगणकाच्या क्षमतेनुसार व्यवसाय करावा लागतो, हाही बदल बदलावा लागतो. बर, आज घेतलेलं हार्डवेअर मला 3 महिन्यापेक्षा जास्त चालत नाही. आज लिहिलेला प्रोग्राम मला उद्या चालत नाही. आणि टेक्नॉलॉजी इतकी बदलते की प्रत्येक वेळेला मला नेटवर्क बदलावं लागतं. मग हे नेटवर्क माझ्या मनाचं आहे, हे नेटवर्क माझ्या कौशल्याचं आहे. आणि हे नेटवर्क आता जसा कुठचाही कम्प्युटर हा स्टँड अलोन नसतो, तो नेटवर्कड असतो. तसं माझं स्किल, माझी गरज आणि कंपनीची आवश्यकता यांना एकत्र आणणारं गणित म्हणजे भूषण कुलकर्णी यांचं इररेझिस्टिबल मॅनेजर. या पुस्तकामध्ये तसा थेट कुठच्याही जागतिक संकटाचा उल्लेख नाही. पण मी मगाशी म्हटलं तसं या पुस्तकातल्या लेखांना एका वेगळ्या अर्थानं करोनानं बदललेल्या पद्धतीचा हा संदर्भ आहे, की ऑफिसात जाऊन काम करण्याच्या जागी वर्क फ्रॉम होमनी काम करणं ही केवळ जागेतला बदल नव्हता, तो स्वभावातला, तो आवश्यकतेतला आणि तो वेळापत्रकातला बदल होता. त्यातही मी भारतात बसतो, पण ज्यांच्या बरोबर मी व्यवसाय करतो त्यावेळेला मी भारतात बसतो, पण मी ज्यांच्या बरोबर व्यवसाय करतो त्यांच्या मात्र जगातल्या वेगवेगळ्या देशांची काम करतोय, त्यानुसार माझी वेळ बदलते. त्यामुळे किती साध्या गोष्टीत माझा बदल झाला, की साधं गणित असं लक्षात आलं की रेडीमेड गारमेंट्स हा अनेक कंपन्यांचा एक्सपोर्ट आणि प्रोडक्शनसाठी सगळ्यात महत्वाचा घटक आहे. या वर्क फ्रॉम होममुळे फॉर्मल शर्टच्या मागणीत फरक पडला नाही, परंतु आता फॉर्मल पॅन्टच्या मागणीमध्ये बदल पडला. 3/4 आता सर्वसामान्य भाग झाला, कारण मी घरनं काम करत असताना मी खाली हाफ पॅन्ट घातली का फुल पॅन्ट घातली हे कळत नाही. म्हणजे इथे जर रेडीमेड गारमेंट बदलू शकतं, घरातलं माझं कलर सिक्वेन्सिंग, लाईट सिक्वेन्सिंग आणि फर्निचर सिक्वेन्सिंग बदलू शकतं, तर मूळ प्रोडक्शन व्यवस्था आणि प्रॉडक्ट किती बदलत असेल. मग त्यानुसार वेगळं कला कौशल्य लागतं का? म्हणजे साध्या लेथ मशीन पासून IBMच्या मेनफ्रेम पर्यंत जे बदल करावे लागतात ते इतके सर्वंकष आहेत. याचं प्रशासन म्हणून गणित बदलतं का? आता जर हे पुस्तक लिहिताना, हे लेख लिहिताना जे वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करण्यामध्ये भूषण कुलकर्णी यांचं नाव माहीर आहे, तेही आता मान्य करतील की गेले 3-4 महिने जे युद्ध सुरू आहे, अमेरिका इस्रायल एका बाजूला आणि इराण दुसऱ्या बाजूला, ते युद्ध संपलंय म्हणावं तर ते मध्येच सुरू होतं, ते युद्ध सुरू आहे म्हणावं तर ते मध्येच थांबतं. पण यातनं संपूर्ण ट्रान्सपोर्ट लॉजिस्टिक बदलली, यातनं संपूर्ण डेटा लॉजिस्टिक बदलली, यातनं संपूर्ण बॅकअप साईट्स बदलल्या आणि त्यामुळे अनेक क्षेत्रातल्या अनेक कंपन्यांना आपल्या उत्पादन पद्धती, आपल्या HR पद्धती या बदलाव्या लागल्या. यातनं विविध राजकीय दबावाने बदलणारी धोरणं, यातनं मी नेहमी म्हणतो तसं की प्रॉडक्ट तेच राहतं, पण प्रोसेस बदलते. आणि प्रोसेस किंवा प्रॉडक्ट यातलं काहीही बदललं तरी मुळात पर्सन बदलावा लागतो. म्हणजे पुजारी लागतो एवढं नक्की, देव आणि नैवेद्य बदलतो. देवानुसार आरती बदलणारा मनुष्य म्हणजे इररेझिस्टिबल मॅनेजर. मग त्यासाठी जसं सर्वदेव पूजा नावाचं पुस्तक असतं, तसं व्यावसायिक क्षेत्रातलं सर्वदेव पूजाचं पुस्तक म्हणजे भूषण कुलकर्णी यांचं इररेझिस्टिबल मॅनेजर. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.